मंडळी, पुढे काय होणार बघा. आता खरी गोष्ट समोर येणार आहे. इकडे आपली सावी एका हॉटेलच्या रूममध्ये भीषण संकटात अडकली आहे. रूमचा दरवाजा बाहेरून बंद आहे, वेळ सरकत चालली आहे आणि सावीच्या मनात भीतीचा गोळा आलाय. ती खिडकीतून ओरडतीये, दार ठोठावतीये, पण तिची हाक ऐकायला तिथे कोणीच नाहीये. दुसरीकडे घरामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा होतोय, पण धैर्याचं लक्ष मात्र फक्त घड्याळाच्या काट्याकडे. 5 वाजून गेलेत, पण सावी अजूनही घरी का आली नाही या विचाराने तो अस्वस्थ झालाय. इकडे घरात आलेल्या बायका दामिनी मॅडमला टोमणे मारू लागतात. कुठे आहे तुमची सावी? आज तिचा तिळवा आहे ना? दामिनी मात्र वेळ मारून नेण्यासाठी सावी मीटिंगला गेल्याचं सांगते, पण तिच्या डोक्यात सावीला कायमचा अडकवण्याचा कट शिजतोय. सणासुदीच्या दिवशी सावी आणि धैर्यमध्ये कमालीचा दुरावा पाहायला मिळतोय. खरं तर सावी अंगदच्या एका मोठ्या जाळ्यात अडकली आहे. एका खोट्या इन्व्हेस्टरची बतावणी करून अंगदने सावीला हॉटेलवर बोलावले आणि मुद्दाम तिच्या साडीवर ज्यूस सांडवला. सावी साडी स्वच्छ करण्यासाठी रूममध्ये जाताच अंगदने बाहेरून कडी लावली. इकडे घरी सावी सुगड पुजण्यासाठी येते खरी, पण धैर्यला बघून ती तिथून निघून जाते. काल धैर्यने केलेला अपमान, तुझा थोबाडही पाहायची माझी इच्छा नाही, हे शब्द तिच्या कानात अजूनही घुमत आहेत. धैर्य बिचारा पायाला लागलेला असूनही सावीला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी खाली येतो, पण सावी त्याचा आवाज ऐकूनही दुर्लक्ष करून किचनमध्ये निघून जाते. आता या संकटातून सावी स्वतःची सुटका कशी करणार? अंगदचा हा काळा चेहरा धैर्यसमोर येईल का, की दामिनीच्या जाळ्यात सावी कायमची अडकणार? या प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहत रहा जुळली गाठ ग. आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा.